आम्ही आता ही मागणी करत आहोत की आमचं असं मत आहे की आता तुम्ही VSR व्हेंचरच्या मालकावर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे. अजितदादाच्या घातपातामागे DGCAचाच हात आहे. राज्य लेवलला मर्यादा आहेत लढायसाठी. CID काय काम करते अजूनपर्यंत आम्हाला तिथं कळलं नाही. DGCA हीच खरी दादांच्या घातपाताचा मास्टरमाइंड आहे. DGCAनी त्यांची चूक VSRवर लोटू नये. DGCAचे सर्व अधिकारी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. दादांचा ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट आहे का घातपात आहे याच्या खोलात आम्ही जाणारच. आम्हाला कुणी तिथं अडवू शकत नाही. अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्या ठिकाणी सांगायचे की आमच्याकडे बरीच त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे आम्हाला आमची इच्छा आहे की दादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे. ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला हे लोकांसमोर त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि त्यासाठी कुठेही जावं लागलं कसंही लढावं लागलं त्यासाठी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती हा लढायला तयार आहे. पाताळात जावं लागलं तरी आम्ही पाताळात जाऊ. पण जो कोणी जबाबदार व्यक्ती आहे त्याला बाहेर काढल्याशिवाय आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय आणि त्याला जबाबदार धरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पण हे करत असताना मला अजून एक मुद्दा इथं मांडायचा आहे. राज्य लेवलला मर्यादा आहेत लढायसाठी. CID काय काम करते अजूनपर्यंत आम्हाला तिथं कळलं नाही. CBIला हिरवा कंदील दिलाय. CBIला सांगितल्यात आलेलं आहे. पण CBIने अजूनपर्यंत FIR हा फॉर्मली तिथं टाकलेला नाही. त्यामुळे त्या बाबतीत काय झालं हे आम्हाला तिथं कळालं नाही. त्यामुळे मी आमच्या पक्षातल्या खासदारांना या मीडियाच्या माध्यमातून आणि आम्ही सुद्धा त्यांना सांगू, सुप्रियाताई सुद्धा तिथं बोलणार आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई या बाबतीतला पुढाकार येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात 100% त्या ठिकाणी घेतील. TDPचे जे खासदार आहेत जे आज या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत त्यांच्या नेत्याची आणि VSRचे आर्थिक संबंध असल्यामुळे इथं कुठंतरी VSRला वाचवलं जातं हे आधी बोललो आणि आता सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ठाम आहोत. त्यामुळे आम्हाला या देशातल्या सरकारला तिथं पंतप्रधान साहेबांना तिथं असणाऱ्या होम मिनिस्टर साहेबांना त्याच्याचबरोबर लीडर ऑफ ऑपोजिशनला विनंती करायची आहे की हे जे महाशय त्या ठिकाणी बसलेले आहेत ज्या कुठल्या पक्षातले ते आहेत त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशाच पद्धतीने तुम्ही कुठेतरी VSRला वाचवतात असं आमचं मत आहे. आता एक तुम्ही गोष्ट लोकांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे, नेत्यांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे. VSRची 5 विमानं तुम्ही ग्राउंड केली पण मग एअरवर्दीनेस सर्टिफिकेट कोण देतं? मेंटेनन्स हा वेळेवर होतो हे कोण बघत असतं? एअर सेफ्टीची जबाबदारी कोणाची? हे DGCAची जबाबदारी आहे. या विमानाच्या संलग्न असणारे नाहीतर या VSR कंपनीवर काम करणारे त्या अधिकाऱ्यांवर FIR झालं पाहिजे. त्याच्याचबरोबर VSR कंपनीच्या मालकांवर FIR झाला पाहिजे. ॲरो या कंपनीवर FIR झाला पाहिजे. चौथं की जे अधिकारी त्या ग्रुपवर आहेत ज्या अजितदादांच्या ग्रुपवर जिथे चर्चा होती कुठलं विमान घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं तिथं जे कोणी अधिकारी या विषयाच्या निगडीत असतील त्यांच्यावर तिथं FIR झाली पाहिजे. आणि एक अननेम्ड FIR ही क्रिमिनल जे आपण त्याला कॉन्स्पिरसी म्हणतो ह्याच्या मागे घातपात हा विषय आहे. त्यामुळे त्या व्यक्तीवर सुद्धा तिथं FIR झाली पाहिजे. त्यामुळे या 5 लोकांवर आणि 5 प्रकारचे FIR करण्यासाठी थोड्या वेळानंतर मी त्या ठिकाणी जाणार आहे. पण हे करत असताना याच्यामध्ये अनेक मुद्दे आणले आणि ते मुद्दे मी परत जाऊन त्या बाबतीत बोलीलच. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की दादांना न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्तीला वाटतंय आणि दादांवर प्रेम करणाऱ्या जे आहेत ते करोडो लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटतं आणि सगळ्यांनी सोशल मीडियापासून पार रस्त्यापर्यंत गाव बंद करण्यापासून दुकान बंद करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातल्यामुळेच कुठंतरी आता ही DGCA नाही तर मंत्री आणि मंत्र्यांवर प्रेशर त्या ठिकाणी आल्यामुळेच कुठंतरी हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण कालचा अहवाल बघितल्यानंतर त्याच्यामध्ये VSRला वाचवण्यासाठी सुद्धा तितकाच प्रयत्न केला जातोय. VSRने अजून गेल्या काही दिवसात काय काय केलंय आणि त्याला कसं सरकारकडनं मदत झाली मी आज तर सांगत नाही पण 2 दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी आपल्या सर्वांना सांगितलं. VSR कंपनीच्या सदोष यंत्रणेबद्दल त्यांना नोटीस पाठवलेली आहे. त्यांचे हवाई विमानं ते पण रद्द केलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आमदार रोहित पवार हे DGCAच्या संदर्भामधल्या ज्या शंका महाराष्ट्र आणि देशाच्या समोर उपस्थित करताना दिसत होते त्यामध्ये तथ्य होतं हे या निमित्तानं दिसून आलं.
आमचं म्हणणं असं आहे की DGCAला इतक्या दिवसानंतर जाग का आली. नंबर 1, VSR कंपनीची विमानं DGCAच्या परवानगीशिवाय उडू शकत नाहीत आणि अजितदादांसारख्या नेत्याच्या विमानाच्या बाबतीत जर इतकी असंवेदनशीलता DGCAला होती तर याचा अर्थ स्पष्ट आहे, अजितदादाच्या घातपातामागे DGCAचाच हात आहे असा आमचा सर्वांचा अंदाज आहे. आणि DGCAच्या परवानगीनेच VSR कंपनीची ती नादुरुस्त विमानं दिल्या गेली, ती उडवल्या गेली आणि त्यांनी त्या पायलटचे 50-50 कोटीचे विमे उतरवले गेले होते अशी जी शंका आली, त्यात पण तथ्य वाटायला लागले. आणि सुसाईड बॉम्बर जो मी आरोप करतोय तशा पद्धतीनं तो सुमित कपूर नावाचा पायलट त्यांनी बनवून पाठवला होता का, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. DGCA हीच खरी दादांच्या घातपाताचा मास्टर माइंड आहे. DGCAनी त्यांची चूक VSRवर लोटू नये. DGCAचे सर्व अधिकारी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक सदस्य आणि अजितदादांचा एक कार्यकर्ता या नात्याने मी करतो. मात्र DGCAला महाराष्ट्र काय चीज आहे हे दिसल्याशिवाय राहणार नाही. DGCAच्या अक्षम्य चुका आहेत, त्यांनी त्या चुका VSRवर लादल्यात आणि इतक्या उशिरा त्यांनी अहवाल पाठवला त्याबद्दल त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.